सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईक बद्दल काय म्हटलंय पाहूयात। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नुकतीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची चर्चा केलेली आहे आणि फक्त चर्चाच नाही तर त्याचं समर्थन देखील भारताच्या बाजूने मिळवलंय। भारतानं उचललेली ही पावलं किती महत्त्वाची आहेत, त्याचे परिणाम काय होतील आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आहेत। सर, काय बोला, आपण बघितलं की अजित डोवाल यांनी नुकताच अमेरिकेच्या मंत्र्यांना, परराष्ट्र मंत्र्यांना फोन केलेला आहे, त्यांचं समर्थन मिळवलंय। भारताची ही पावलं किती महत्त्वाची आहेत या एकंदरीत परिस्थितीमध्ये? भारताची कूटनीती ही अत्यंत यशस्वी पार पडलेली आहे। याला कारण दोन, की जैसे मोहम्मद यांचा जो अतिरेकी जे अड्डे होते ते आपण उद्ध्वस्त केलेत आणि उद्ध्वस्त करण्याबरोबर जगाचा आपल्याला पाठिंबा मिळाला। नंबर दोन, अमेरिका, रशिया आणि इंग्लंड या तिघही राष्ट्रांनी आता मौलाना मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करावं अशा रीतीची आपली मागणीला त्यांनी उचलून धरलाय, पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे या सगळ्या बाबीवरून एक लक्षात येतं की आपली परिपक्वता कूटनीतीमधील आणि आपल्या भारतीय हवाई दलाचं अचूक शरसांधन हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे। आणि भारताने एक संयमशील पवित्रा घेतलाय, आम्हाला युद्ध नको आहे, परंतु जर तुमच्या भूमीवरून जर अतिरेकी कारवाई जर होत असतील तर त्या थांबल्या पाहिजेत आणि थांबत नसतील तर त्या अतिरेकी कारवाईचा आम्ही खात्मा करू, हा एक इशारा भारताने याद्वारे दिलाय। आणि हे करत असताना संपूर्ण जगाने आपल्याला पाठिंबा दिला। विशेष म्हणजे चीनने देखील आपल्याला पाठिंबा देऊन पाकिस्तानला सांगितलंय, तुम्ही तुमचे दहशतवादी जे ठिकाणं आहेत, जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत, ते त्वरित बंद केले पाहिजे। संपूर्ण जगाचं लक्ष सध्या जी तणावपूर्ण परिस्थिती आहे भारताची आणि पाकिस्तानची त्याकडे लागलेलं आहे। पण जसं आपण सांगितलं की अमेरिका असेल, इंग्लंड असेल किंवा फ्रान्स असेल, ही जगातली जी प्रबळ मोठी राष्ट्र आहेत त्याने देखील भारताला समर्थन दिलेलं आहे। ही बाब भारताच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे? भारताच्या दृष्टिकोनातून ही फार अत्यंत महत्त्वाची बाब अशी आहे। कारण असं आहे की दोन्ही देश, भारत व पाकिस्तान, हे अण्वस्त्र सज्ज आहे आणि आपण मर्यादित क्षेत्रापुरता आपण ही कारवाई केलेली आहे। आपण कुठेही पाकिस्तानमध्ये त्यांची लष्कर ठाणे किंवा नागरिकांना कुठेही आपण हानी पोहोचवली नाही, हा नंबर एक। नंबर दोन महत्वाचा असा आहे की आतापर्यंत पाकिस्तानच्या भूमीतून जो दहशतवाद पोचला जात होता आणि भारतात निर्यात केला जात होता त्याला कुठेतरी पायबंद घालणं जरुरीचं आहे, हे संपूर्ण जगाला देखील पटलेलं आहे। आणि म्हणून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालजी यांनी अमेरिकेबरोबर प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या मर्यादित कृतीचं जे विश्लेषण त्यांनी अमेरिकेजवळ केलंय त्याला अमेरिकेने पाठिंबा दिलेला आहे। नंबर दोन, की आपण जो मौलाना मसूद अझहरबद्दल जो आपण भूमिका घेतलेली आहे त्याला आता चीन काय प्रकारे कसा प्रतिकार करतो किंवा काय रिस्पॉन्स देतो हे बघितलं पाहिजे। चीनने आतापर्यंत या पहिल्या वेळेला आपल्याला पाठिंबा दिलाय। मूळ कळीचा मुद्दा असा आहे की चीन आता देखील मौलाना मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्यास आपल्याला पाठिंबा देईल का, हा महत्वाचा मुद्दा आहे। अर्थात चीनचे काही आर्थिक हितसंबंध पाकिस्तानमधले गुंतलेले आहेत, त्यामुळे चीनला ही खरोखर तारण्याची कसरत आहे। एकीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव, दुसरीकडे पाकिस्तानची वाढती दहशतवादी वाटचाल आणि भारताचं या दृष्टिकोनातून चीनला देखील सहकार्य हवं आहे। कारण चीन हे जाणून आहे की भारत हे एक मोठी आर्थिक महासत्ता आहे आणि म्हणून भारताला देखील दुखवायचं, म्हणून आपले परराष्ट्र मंत्री जे आता सध्या बीजिंगमध्ये गेलेले आहेत, तिथे जी कॉन्फरन्स होत आहे चीन, रशिया आणि भारत, तिथे निश्चित हा मुद्दा देखील धसाला लावला जाईल। जसं आपण बघतोय की आता अमेरिका असेल किंवा इंग्लंड, फ्रान्स असेल पुढे आलेले आहेत, तर युनोमध्ये एक प्रस्ताव ठेवलेला आहे की मौलाना मसूद अझहर जो आहे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाका। तर अशा प्रकारे दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अझहरला टाकणं किती महत्वाचं आहे या दृष्टीने? आता आपण जर बघितलं की मौलाना मसूद अझहर आणि त्याची सगळे हे जैसे मोहम्मदचे लोक यांनी भारतात अनेक वर्षापासून दहशतवादी कृत्य करतात। पार्लमेंटचा अटॅक असेल, पठाणकोटचा अटॅक असेल, नुकताच झालेला काश्मीरला सीआरपीएफचा अटॅक असेल, आणि ह्या सगळ्या अटॅकच्या मागे ही अतिरेकी संघटना आहे। नुसती अतिरेकी संघटना आपण ते स्वतःच कबूल करतायत। पाकिस्तानची खरी डोकेदुखी इथेच झालेली आहे की आम्ही म्हणतो म्हणून नाही, तर तिथूनच पाकिस्तानच्या भूमीतूनच ते सांगतायत हाफिज सईद काय करतोय।
परंतु हाफिज सईदला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवून देखील आज पाकिस्तानमध्ये पाठिंबा मिळतो आहे. प्रश्न महत्वाचा असा आहे की यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केल्यानंतर देखील युनोकडून पाकिस्तान त्याला प्रतिबंध करेल का यांच्या दहशतवादी कृत्याला, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं द्यावं लागेल. कारण आजही हाफिज सईद उघड माथ्याने उजळपणे भारताच्या विरुद्ध गरळ ओकतोय, भारताच्या विरुद्ध जिहाद करण्याची हाक देतोय, एक छुपं युद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि तरुण पोरांना ज्यांचं अज्ञान आहे, जे अशिक्षित आहे, अशा पाकिस्तानच्या तरुण पोरांची माथी हा हाफिज सईद, हा मौलाना मसूद अझहर ही डोके भडकावत आहे. दुर्दैव असं आहे की पाकिस्तानमध्ये जरी लोकशाही राज सरकार असलं तरी हे लोकशाही सरकार फक्त नावाकरताच आहे. सगळी सत्ता पाकिस्तानच्या लष्कराच्या हाती एकवटली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कर वरती जर आंतरराष्ट्रीय समुदायाने दडपण आणला, दबाव आणला, तर निश्चित पाकिस्तानला याच्यातून धडा घ्यावा लागेल. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की चायना देखील भारताच्या बाजूनं आहे. मात्र ज्याप्रमाणे आपण बघितलं की मागच्या वेळी देखील अझहर मसूदला त्यानं दहशतवादी घोषित करायला थोडासा विरोध केलेला होता. तुम्ही संशय व्यक्त करता की पुढे चायनाची नक्की भूमिका कशी असेल. यातून एक जनभावना आहे की पाकिस्तान असेल किंवा चायना असेल यांच्याशी भारतानं व्यावहारिक जे संबंध आहेत ते तोडावेत. हे तुम्हाला योग्य वाटतंय? पाकिस्तानशी तोडलेच पाहिजेत, चीनशी तोडता कामा नये सध्या. कारण त्याला असं आहे की चीन एक मोठं प्रगत राष्ट्र होत चाललेलं आहे आणि आपली देवाणघेवाण त्याच्यामध्ये राहिली तर आपल्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु चीन बरोबर काही वेळेला आपल्याला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. आज युद्ध कोणालाही नको, युद्ध ज्वर प्रत्येकाच्या अंगात चढला ही गोष्ट लैद आहे. परंतु युद्धाचे दुष्परिणाम काय आहेत याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण बघितलं असेल की कालच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यू टर्न घेतला आणि सामोपचाराची शांततेची भूमिका सुरू केली. हा आपला कूटनीतीचा विजय आहे. कारण जे इम्रान खान म्हणत होते की आम्ही देखील बदला घेऊ, असं करू तसं करू, त्यांची भाषा बदलली. आणि मला वाटतं की विजयाचा उन्माद हा पराभूतांना अधिक चेतावू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी असं सावधगिरी बघितली पाहिजे. आपण जे केलं ते फार योग्य केलं, परंतु त्याचा उन्माद आपल्यामध्ये येता कामा नये. नंबर 2, पराभूतांना कुठल्याही प्रकारची शक्ती ताकद मिळणार नाही आपल्या उन्मादामुळे. ही देखील खबरदारी प्रत्येक प्रसारमाध्यमांनी देखील घेतली पाहिजे. काल एक महत्वाची घटना घडलेली आहे की चुकीनं का होईना पण आपले जे पायलट आहेत अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात गेलेले आहेत. याचा परिणाम काय होऊ शकतो? या माध्यमातून पाकिस्तान आपल्यावर दबाव बनवण्याची शक्यता आहे का? पाकिस्तान दबाव बनू शकत नाही. कारण पाकिस्तानने जो व्हिडिओ जारी केला त्यावरून एक बाब स्पष्ट होते की अत्यंत अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आली आणि जिनिवा करारानुसार एखाद्या राष्ट्राचा सैनिक दुसऱ्या राष्ट्रात जर सापडला असेल, शत्रूच्या टेरिटरीमध्ये सापडला, तर शत्रू राष्ट्राने जिनिवा कराराचं पालन केलं पाहिजे. नैसर्गिक न्यायदान तत्व आणि ह्युमन राईट्स त्याला मिळाले पाहिजेत असं हे सांगतंय. पाकिस्तानमध्ये त्याची अवहेलना झाली. कुलभूषण जाधवच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून भारताने मागणी केली आहे की आमच्या पायलटला मुकाट्याने परत द्या. अशा प्रकारचे तुम्ही व्हल्गर व्हिडिओ तुम्ही व्हायरल करतायत हे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही. भारताने खरंच सांगितलेलं आहे. पाकिस्तानला देखील आपल्या याला द्यावं लागेल. आपल्याला आठवत असेल की 1971 मध्ये बांगलादेशमध्ये पाकिस्तानचं जवळ 1 लाखाच्या वर आपण सैन्य पकडलं होतं. जनरल नियाजी खाली शरणागती होती. आपण अशी कुठे त्यांना अमानवी वागणूक दिली नाही. भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की भारतीय आमचा जो पायलट आज त्यांच्या ताब्यात आहे त्याला लवकरच त्यांना परत द्यावं लागेल. सर, आपण बघतोय गेल्या 2-3 दिवसापासून भारतीय सैनिक जे आहेत ते चांगलं उत्तर देत आहेत. आपला भारत देश जो आहे ते सरकार जे आहे ते सर्व देशांचा पाठिंबा मिळवते. मात्र अशा परिस्थितीत आपण जर लोकांच्या भावना पाहिल्या, लोकांच्या भावना फार तीव्र आहेत. आर की पारशी लढाई करा, युद्ध करा, पाकिस्तानला संपून टाका, अशा प्रकारच्या एक तीव्र भावना ज्या आहेत लोकांच्या येत आहेत. लोकांकडे तुम्ही या भावनांकडे कसं बघताय? लोकांना काय सांगू इच्छिता? नाही, असं आहे की जनतेच्या या भावना तीव्र असणं अत्यंत नैसर्गिक आहे. कारण काश्मीर खोऱ्यामध्ये आपण जे बघतोय आहे गेल्या कित्येक वर्षापासून जे अतिरेकी कारवाया पाकिस्तानमधून त्याला प्रोत्साहन मिळतंय, त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात ह्या भावना उचंबित होणं हे नैसर्गिक आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो विचार आपण सामान्यपणे करत नाहीत की आज आमचा देश एका प्रोग्रेसिव्ह स्टेजला आहे. आज विकासाकडे घोडदौड चालू आहे. युद्धाचे दुष्परिणाम काय होतात हे सामान्यांना कळत नाही. कारण आम्ही युद्ध करायला तिथे सीमेवर जात नाही ना. युद्धाचा नुसता बंदुकीचा आवाज आला तर आम्ही घरात जाऊन लपणार
आणि मुळे अशी परिस्थिती असताना तुम लढो हम संभालते कपडे ही भूमिका चुकीची आहे. आम्हाला आमचं राष्ट्र, आम्ही जो घाव घातला तो योग्य आहे. इम्रान खानने जे स्टेटमेंट केलं त्याच्या परीने हे अतिशय योग्य आहे त्याला, कारण पाकिस्तानला युद्ध परवडणार नाही, आम्हालाही परवडणार नाही. परंतु पाकिस्तानला कुठेतरी धडा देणं जरुरीचं म्हणून तो दिला. परंतु एअर कंडिशनच्या चेंबरमध्ये बघून आपण देखील लोकांना जे उत्तेजित करतात ते देखील योग्य नाही. असं आहे की आज आमची जबाबदारी आहे की सर्व धर्मभाव जोपासला पाहिजे. या देशाचं वैशिष्ट्य असं आहे की या देशात अनेक जाती धर्माचे गुण्यागोविंदाने लोक राहतात आणि म्हणून ही एकाग्रता आणि ही एक वाक्यता आमच्या लोकांमध्ये आहे आणि टिकून धरली पाहिजे. युद्धस्य कथा रम्यत हे म्हणणं बरोबर आहे, परंतु युद्धाचं आमचं काय हाल होतात, दुष्परिणाम होतात हे तरुण नवीन पिढीला कल्पना नाही. त्याच्यामुळे मला वाटतं युद्ध करणं हे म्हणणं फार सोपं आहे, परंतु आम्ही आमच्या राष्ट्राला त्या दृष्टिकोनातून मागे नेऊ. मात्र आमच्यावरती जर कोणी सार्वभौमत्व घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अद्दल घडेल असा धडा आमचं लष्कर शिकवेल याचा मला आत्मविश्वास आहे. भारतानं उचललेली जी पावलं आहे, जी कूटनीती आहे ती अत्यंत योग्य आहे आणि यातूनच मार्ग सापडेल. मात्र लोकांनी थोडासा संयम बाळगावा आणि एकोपा ठेवा अशा प्रकारचं आवाहन देखील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकलसह यांनी केलेलं आहे. कॅमेरामन अनुपसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, मुंबई.